मिळालेल्या पुण्यभूषण पुरस्कारामुळे ग्रामीण महिलांना प्रतिष्ठा मिळाली असून त्यांचा सन्मान झाला आहे, अशी भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांनी व्यक्त केली. त्रिदलच्या वतीने देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्कार निर्मला पुरंदरे यांना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर विकास आमटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, शाल, रोख 1 लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी मंत्री आणि वनराईचे अध्यक्ष मोहन दारिया, महापौर वैशाली बनकर, सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांब मुजुमदार, माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवले, गजेंद्र पवार यावेळी उपस्थित होते. निर्मलाताई म्हणाल्या, माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुली अल्पशिक्षित आहेत, पण त्या बाल शिक्षणासारखे मोठे काम करत आहेत. दुर्दैवाने लोकांना त्याचे महत्त्व कळलेले नाही. बाल शिक्षणामुळे मूल आयुष्यात उभे राहते याची त्यांना जाणीवच नाही. मी माझ्या मुलींना सांगते, लोकांना त्याचे महत्त्व कळत नसेल तर नको कळू दे. तुम्ही अतिशय चांगले काम करत आहात हे लक्षात ठेवा आणि ते ताठ मानेने करा. शहरापेक्षा ग्रामीण भागात ताकद वापरायची, अल्पशिक्षित मुलींची कल्पकता वापरायची असे आम्ही ठरवले आहे. त्याचे खूप चांगले परिणाम दिसले आहेत. ग्रामीण मुलांना वाचनाची भूक आहे हे लक्षात घेऊन दरवर्षी 5 लाख पुस्तके, खेळणी यासाठी खर्च करतो असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिक्षण क्षेत्रात मोठमोठ्या संस्था चालवणाऱ्यांना तुम्हीही बाल शिक्षणासाठी 1 कप्पा द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मला या त्रिदल संस्थेचं एक वेगळं कौतुक करावंसं वाटतं की या निमित्ताने ग्रामीण भागातली मुलं आणि ग्रामीण भागातल्या अल्पशिक्षित महिला यांना त्यांनी एक प्रतिष्ठा मिळवून दिली. मला वाटत नाही याच्या आधी आपण ज्या पद्धतीची मंडळी नेमली ती खरोखर दिग्गजच होती, परंतु आमच्या मुलांकडे बघायला त्या दृष्टीने आपण आतापर्यंत फारसं केलं नव्हतं. ते तुम्ही शूरपणा केलेला आहात, त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानते. कारण काम करताना गेली 50 वर्ष काम करते, त्याच्यामध्ये दुःख हेच होतं की या मुलींमध्ये, या अल्पशिक्षित मुलींमध्ये, आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि लहान मुलं जी त्यांच्याबरोबर बालवाडीतलं आम्ही निरीक्षण करतो, तर त्यांची खूप टॅलेंट आहे. त्यांची काय म्हणतो त्याला, तल्लखपणा आपल्यापेक्षा जास्त आहे आणि तरीसुद्धा केवळ ते कुठेतरी जन्माला आले म्हणून आपण त्यांना काही संधी देत नाही, देऊ शकत नाही आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही तसं फारसं वाटत नव्हतं. मला नेहमी गंमत वाटायची की आम्ही जे काम करतो आता बालवाडीचं काम करतो, कुठेतरी बसायचं, कुणाच्या तरी गोठ्यामध्ये, कुणाच्या तरी पंचायतीच्या ऑफिसमध्ये, कुणाच्या तरी शाळेच्या वरांड्यामध्ये आणि असा विचार करून की त्यांनी ती तरी जागा दिली आहे ना आपल्याला, आपण या गावात येऊन कुठे नवीन जागा निर्माण करणार आहोत, तिथेच आपण काम करायचं. आपल्या ट्रेनीज तिथे यायला तयार आहे, शिक्षिका तिथे जायला तयार आहे, आपलं काम तिथे सुरू करूया. डॉक्टर विकास आमटे म्हणाले, आज देशात इतक्या स्वयंसेवी संस्था आहेत, पण त्या एकत्र जोडणारा धागा नाही, कारण एकमेकांचे पाय ओढण्यात त्या मशगूल आहेत. प्रत्येकाला दुसऱ्याचे विचार पटले पाहिजेत असे नाही, पण निदान जवळीक असायला काय हरकत आहे असा सवाल करून ते पुढे म्हणाले, आनंदवनात रोज 4 रुग्ण दाखल होतात, त्यामुळे इतर समाज परिवर्तनाची कामे मागे पडतात. नारायण शुक्ल, विश्वनाथ खामटे, वसंत जोशी, मधुकर निरफराके, चंद्रकांत बोराटे या स्वातंत्र्य सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. एक प्रॉब्लेम आहे की पंढरीला करोडो लोक जातात तरीही पाऊस पडत नाही. सगळ्या मंदिरांमध्ये प्रचंड गर्दी आहे, तरीही लोकपालाची आवश्यकता लागते. लाखो NGO आपल्या देशामध्ये आहेत. कारण मी कार्ट या संस्थेत होतो टेक्नॉलॉजिस्ट म्हणून 1980-81 मध्ये. नंतर तिकडे एक पॅडी म्हणून होतं. ते कार्ट आणि पॅडी आणि देशातल्या 2 लोकांमध्ये माझी निवड होती सायंटिस्ट म्हणून. आणि मग पॅडी म्हणून संस्था राजकारणी त्यात घुसलेत आणि कपारट नावाची संस्था निर्माण झाली आणि अक्षरशः लाखो संस्था निघाल्यात. तुम्ही A to Z जर किती परम्युटेशन कॉम्बिनेशन कराल, इतक्या प्रचंड NGOचं पीक तिथे निर्माण झालं, ज्याला अतुल देवगणनी स्वयंसेवी संस्था असं म्हटलं. परवा साधनेमध्ये की कुठेतरी अंतर्नाथमध्ये कुठेतरी चेतन देशपांडेने एक लेख लिहिला आहे, तो सगळ्यांनी वाचावा, की NGOचं पीक कसं होत आहे म्हणून त्या स्वयंसेवी संस्था कशा होत आहेत. त्यामुळे समाजामध्ये NGOची आवश्यकता असणं, समाजामध्ये देवळांची आवश्यकता असणं, गर्दी वाढणं
समाजामध्ये पुरस्कार मिळणं हे पराभवाचं लक्षण मी मानत आलेलं आहे. म्हणून मी व्यक्तिगत कधीही पुरस्कार मी घेत नव्हतो. आणि 42 वर्ष मलाही कामाला होत आहेत. मी फारसं पब्लिक फंक्शन्समध्ये आलो नाही. पुण्यात ही 4थी वेळ आहे. कुमार सप्तर्षींनी एकदा मला बोलवलं, म्हणजे दुसरी मावशी शोभनाताईंनी त्यांनी मला बोलवलं होतं, सुधीरनी बोलवलं होतं. ही 4थी वेळ आहे. कारण 42 वर्षानंतर मला असं वाटलं की हे जे सगळे फोर्सेस आहेत, सो कॉल्ड मार्केट फोर्सेस, पॉलिटिकल फोर्सेस, यांना कंटेन करण्याकरता काय करावं. आणि स्वयंसेवी संस्थांनी सरकारला मॉडेल देण्याच्या ऐवजी ते सरकारची लाचारी करतात आणि आत्मनिर्भरतेकडे न जाता. आणि इतके त्याच्यात, कारण मी त्या कपाटच्या कमिटीवर मी सोडून दिलं, शेवटी किळस आली मला. इतक्या संस्था आहेत तुम्हाला की 35 लाख NGO आहेत. अरबो रुपये आपल्याला देशातून नाही परदेशातून येतात.